नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चातोरा तहसील रायगाव. आणि आज आपण पाहणार आहोत की कपाशीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये आपण का घेऊ शकतो आणि कोणतं कायची फवारणी आपण मारू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांची फवारणी पहिली झाली असेल आणि आता जे दुसऱ्या फवारणीच्या तयारीमध्ये आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपला आजचा खास आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिल्या फवारणीमध्ये कोणते हलकस मारले असेल तर आता दुसऱ्या फवारणीसाठी आपण जी आपलं उलाला आहे त्याचा सुद्धा आपण प्रतिपंप 8 ते 10 ग्रॅम पर्यंत वापर करू शकतो. आणि तेच कंटेन असलेलं आपाची किंवा सॉलची जी पुडी भेटते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये, ते आपण पुडीसुद्धा आपण 10 पंपाची पुडी ते 600-700 रुपयापर्यंत त्याचा सुद्धा वापर करू शकतो. त्यानंतर जे आपलं जे पहिले कॉन्फिडर म्हणजे आपलं जे सुपर कॉन्फिडर होतं 40% वालं, त्याच्यामध्येच यावर्षी आता जे नवीन निघलेलं आहे ते म्हणजे याच्यामध्ये आपलं 70% कॉन्फिडरमध्ये 70% वालं निघालेलं आहे. तर आपण हे सुद्धा घटक असलेलं याची सुद्धा फवारणी आपण करू शकतो. याचा सुद्धा डोस प्रति पंप 8 ml एवढा आहे. आणि तसेच पुन्हा जर आपला मावा तुडतुड्यासाठी आपलं जे पहिले एकतारा होतं त्याचंच हे आपलं एव्हिडनेट म्हणून एक निघलेलं आहे, ह्याची सुद्धा आपण फवारणी मावा तुडतुडा याच्यासाठी आपण करू शकतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, ज्यांनी पहिल्या फवारणीमध्ये हुमिक नसेल मारलं त्यांच्यासाठी हुमिक त्यांनी दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही हुमिक सुद्धा मारू शकता. आणि आता जो प्रश्न आहे शेतकरी बंधूंनो, तो म्हणजे आता आपल्या झाडाले ब्रँचेस आणि पात्या फुलं अवस्था याच्यासाठी आपल्याला फुलपातीसाठी हे आपलं बायोविटा जर आपण मारलं तर यानं हे आपलं ब्रँचेस आणि फुलपात्या फांद्या याच्यासाठी चांगलं हेवालं काम करते. हे सुद्धा आपण मारू शकतो. तसेच शेतकरी बंधूंनो, आपण जर मायक्रोन्यूटन जर मारत असाल तर मायक्रोन्यूटनसाठी हे वालं जे आहे मायक्रोन्यूटन याच्यामध्ये 10% घटक प्रोटीन हर्बलसाइड 10% असलेलं हे सुद्धा आपण दुसऱ्या फवारणीमध्ये मारू शकतो. आणि त्यानंतर हे जे आलं आहे किम्फॉन, हे आपलं बुरशी आणि काळा मावा यासाठी हे वालं आपलं शेतकरी पण दुसऱ्या फवारणीसाठी हे सुद्धा आपण मारू शकतो. आणि याच्यानंतर जे आपलं आसाटाप जे होतं पहिले लालसर गोल्डमन आसाटाप, त्याच्यामध्ये आपण 2 घटक असलेलं 50% वालं डिनोशी हे एक नवीन घटक असलेलं यावर्षी मार्केटमध्ये आलेलं आहे. याची सुद्धा फवारणी आपण मावा तुडतुडा पांढरी माशी याच्यासाठी आपण याची सुद्धा फवारणी करू शकतो. आणि हे एक शेतकरी बंधूंना आलं बायोझॉमचं, हे काम करते कॉटन स्पेशल म्हणजे कापसासाठी स्पेशल आलेलं आहे वालं. हे फांद्या आणि पात्या फूल याच्यासाठी याचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो. आणि जर शेतकरी बंधूंनो, जर आपली पराठी जर खूप अशी उभाट वाढत आलेली असेल, आपल्याला जर वाढत बीवरची पराठी आणि खूप आपली उभी जर वाढली असेल तर त्याच्यावर आपल्याला गायत्री परफेक्ट सारखं काम करणारं म्हणजे वाढ रोखून फांद्या करणारं हे जे नवीन निघलेलं आहे आपण याचा सुद्धा उपयोग आपण आपल्या पराठीमध्ये करू शकतो. याचा उपयोग जर जास्त पराठी वाढली असेल तरच या पराठीमध्ये शेतकरी बंधूंनो करा, नाहीतर याचा उपयोग आपण तिसऱ्या फवारणीसाठी याचा उपयोग आपण जरूर करा. आणि शेतकरी बंधूंनो, बुरशीनाशकाचं सध्या पाणीच कमी आहे आणि पात्या काही फुलं तेवढी नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण बुरशीनाशकाचा फवारणा आता सध्या नाही घेतला तरी चालते. पण मात्र तिसऱ्या फवारणीपासून आपण पोळ्यापासून बुरशीनाशक हे जे आपल्याला मग 2-3 कंटिन्यू फवारणीमध्ये आपल्याला ते वापरास लागणार आहे. आणि हे योग्य नवीन टॉनिक आहे पुन्हा फुल आणि पात्यासाठी. तर हे सुद्धा शेतकरी बंधूंनो बायोस्टिल्युमन हे सुद्धा आपण फुलपात्यासाठी आपण वापरू शकतो. तर अशी आपली दुसरी फवारणी आहे शेतकरी बंधूंनो. आणि आपण पुन्हा तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ लवकरच टाकू. तर आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.